सन्माननीय श्री सदा सरवणकर, परागजी आळवणी, ज्ञानराजजी चौगुले, विजयजी काळे, राहुलजी कुल, शंभूराजी देसाई, संजयजी केळकर, वारिसजी पठाण, तृप्तीताई सावंत, अमित साटम, सन्माननीय चंद्रदीप नरके, मनीषाताई चौधरी, शरदजी सोनावणे, जयप्रकाशजी मुंधडा, एकनाथरावजी खडसे, सुभाषजी साबणे, तमिलजी सेल्वन, प्रकाशजी आबिटकर, भीमरावजी तापकीर, इम्तियाजभाई जलील, अशोकजी पाटील, सन्माननीय श्री राज पुरोहित, डॉक्टर संजय रायमुलकर, डॉक्टर मिलिंद माने, सन्माननीय श्री सुनील प्रभू, रमेशजी बुंदिले, सदानंदजी चव्हाण या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं। या मागण्यांना समर्थन देत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा देखील व्यक्त केल्या, काही प्रश्न देखील उपस्थित केले। सर्वप्रथम मी सभागृहातल्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा नगरविकास आणि गृह विभागाच्या मागण्यांवर या ठिकाणी करण्यात आली आणि त्यासोबत आश्वस्त देखील करतो की कदाचित सर्व सदस्यांनी मागण्या ज्या विषय मांडलेले आहेत त्या प्रत्येक वैयक्तिक विषयाला या ठिकाणी मी स्पर्श करणार नाही, पण त्या प्रत्येक वैयक्तिक विषयाची नोंद ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याचं लेखी उत्तर हे आपल्याला देण्याची व्यवस्था ही निश्चितपणे सभागृहाच्या माध्यमातून केली जाईल। नगरविकास विभागाच्या माध्यमातून गेली 2 वर्ष आपण सातत्याने हा प्रयत्न करतोय की आपली शहरं चांगली झाली पाहिजे। शहरीकरण, नागरीकरण हे मोठ्या प्रमाणात झालं। जवळजवळ आता शहरांची लोकसंख्या ही 48% गेली आहे, कदाचित ती 50% पोहोचलेली आहे आणि इतकं मोठं शहरीकरण होत असताना गावातनं शहरामध्ये लोक आल्यानंतर त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्यांचा गटारीचा प्रश्न, त्यांचा राहण्याचा निवाऱ्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न, साफसफाईचा प्रश्न, असे अनेक प्रश्न हे शहरांमध्ये त्या ठिकाणी तयार झालेले आपण बघितले आणि हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपली शहरं अधिक सक्षम झाली पाहिजेत, आपली शहरं ही अधिक विकसित झाली पाहिजे। या दृष्टीनं नगरविकास विभागाचं नियोजन हे गेले 2-2.5 वर्ष आम्ही करतो आणि पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी शहरीकरणाला केवळ आव्हान समजू नका, शहरीकरण म्हणजे केवळ अभिशाप समजू नका, तर शहरीकरण एक संधी देखील आहे आणि या संधीचा लाभ घेऊन आम्ही चांगली शहरं तयार करू शकतो अशा प्रकारचा विचार आपल्यासमोर मांडला। अध्यक्ष महोदय, आज आपल्या जीडीपी पैकी 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो, म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरांमध्ये होते आणि आपण जर सार्वजनिक क्षेत्राकरता या वस्तू आणि सेवांची निर्मिती केली तर आपल्या शहरामध्ये मूलभूत सोयी देऊन चांगली शहरं, सस्टेनेबल शहरं हे आपण निश्चितपणे तयार करू शकतो। आणि आता शहरांच्या विकासाचा विचार करत असताना प्राधान्य कशाला आहे, तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, सांडपाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य दिलं पाहिजे, निवाऱ्याकरता घरांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य दिलं पाहिजे। या 4 मूलभूत गोष्टींना प्राधान्य देऊनच खऱ्या अर्थानं आपण शहरं चांगली करू शकतो आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी योजना आखल्या। अमृतसारखं अभियान हे केंद्र सरकारनं सुरू केलं आणि राज्यातले जवळजवळ 44 शहरं या अमृत अभियानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण घेतले आणि मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून दिला। आज अमृतच्या विविध टप्प्यांमध्ये आपण जे काही निधी जो उपलब्ध करून दिलेला आहे तो जर आपण बघितला तर जवळजवळ 44 शहरं की ज्या शहरांमध्ये एकूण नागरी लोकसंख्येच्या 76% महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या राहते, याकरता 7,750 कोटी रुपयाचे आराखडे हे केंद्र सरकारकडून आपण मंजूर करून घेतले। यामध्ये 38 पाणी पुरवठा प्रकल्प आहेत, 33 मलनिस्सारणाचे प्रकल्प आहेत, 182 हरित क्षेत्र प्रकल्पांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि
यापैकी 13 पाणी पुरवठा प्रकल्पांचं काम सुरू झालंय आणि अन्य 20 प्रकल्पाचं काम पुढच्या 2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाश्वत अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा शहरांमध्ये झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केलाय। 17-18 मध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण राज्य हिस्सा 600 कोटी रुपयाचा या ठिकाणी संपूर्ण त्याची तरतूद जी आहे ती आपण केलेली आहे आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय आपला महाराष्ट्र हा स्वच्छ झाला पाहिजे, तो हगणदारी मुक्त झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर ज्या राज्यांनी अतिशय चांगलं काम याच्यामध्ये केलंय त्यापैकी एक आपलं महाराष्ट्राचं राज्य आहे। मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत आपली 135 शहरं ही हगणदारी मुक्त झाली आहेत आणि 31 मार्च पर्यंत अजून 100 शहरं ही आपली हगणदारी मुक्त होणार आहे आणि याच्यासोबत केवळ ती हगणदारी मुक्त नाही तर हगणदारी मुक्ती हा त्यातला पहिला टप्पा आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करू, सांडपाण्याचं व्यवस्थापन आपण करू त्यावेळी त्या शहरांना स्वच्छ शहर असा दर्जा आपण देणार आहोत। हगणदारी मुक्ती हा केवळ त्यातला पहिला टप्पा आहे आणि आपण असं ठरवलंय की पुढील आर्थिक वर्षामध्ये राज्यातील 50 शहरं ही स्वच्छ झालेली असतील म्हणजे त्या ठिकाणी हगणदारी मुक्ती झालेली असेल, सांडपाण्याचं व्यवस्थापन झालं असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं असेल आणि याकरता मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम देखील आपण करतोय। आणि आपण जर बघितलं तर 2 ऑक्टोबर 2017 म्हणजे याच वर्षी 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातली सगळी शहरं ही हगणदारी मुक्त करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय त्या दिशेनं अतिशय चांगली वाटचाल म्हणजे मी नगरपालिकांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगली त्या निमित्ताने वाटचाल ही आपल्या नगरपालिकांनी या ठिकाणी केलेली आहे। याकरता आपण प्रोत्साहनपर पुरस्कार देखील दिलेले आहेत। याही वर्षी हगणदारी मुक्ती करता शहरांकरता जवळजवळ 535 कोटी रुपयाचं नियोजन हे राज्य सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। स्मार्ट सिटीची योजना आपल्याला कल्पना आहे, केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या 10 शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आणि याची जी प्रोसेस आहे ही स्पर्धात्मक प्रोसेस आहे। या स्पर्धात्मक प्रोसेसमध्ये महाराष्ट्रातले 7 शहरांची निवड ही आतापर्यंत झालेली आहे आणि देशभरामध्ये सर्वाधिक स्मार्ट सिटींची निवड ही आपल्या महाराष्ट्रातनं झाली आहे, ही देखील आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केंद्र सरकारचा पैसा, राज्य सरकारचा पैसा आणि हा पैसा लिव्हरेज करून एसपीव्हीच्या माध्यमातून त्या महानगरपालिकांना पैसा उभा करण्याकरता राज्य सरकार मदत करते आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प त्या ठिकाणी घेऊन आपल्या शहरामध्ये आयटीचं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, सर्व सेवा एफिशियंट करायच्या, पाणी पुरवठा असेल, सिवेज डिस्पोजल असेल याची 100% व्यवस्था त्या ठिकाणी करायची आणि त्यातनं सर्व सर्व्हिसेसची एफिशियन्सी वाढवून आपलं शहर हे स्मार्ट आणि सस्टेनेबल करायचं याकरता ही योजना आहे। यासोबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान असेल, याच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षांमध्ये 30 पाणी पुरवठा आणि भुयारी गटाराच्या योजना ज्या आहेत त्याचे प्रकल्प आतापर्यंत मंजूर करण्यात आलेले आहेत। ड वर्ग महानगरपालिका असतील, सर्व नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, यामध्ये ही योजना आपण लागू केलेली आहे आणि यावर्षी अतिशय भरघोस अशा 1100 कोटी रुपयाची तरतूद आपण याच्या अंतर्गत केलेली आहे की ज्यातनं आपल्या नगरपालिकांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत सोयी आपल्याला करता येतील। मूलभूत सुविधांकरता अनुदान योजनेकरता देखील मोठ्या प्रमाणात निधी आपण राखून ठेवलाय। वैशिष्ट्यपूर्ण योजना असतील की ज्या अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतोय त्याकरता देखील 573 कोटी रुपये हे आपण यावर्षी राखून ठेवले आहेत आणि विशेषतः या नागरीकरणाच्या निमित्ताने आपण मोठ्या प्रमाणात नगरपंचायती तयार केल्या। 123 नगरपंचायती या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। या नगरपंचायतींमध्ये देखील खरं म्हणजे ज्यावेळेस त्या ग्रामपंचायती होत्या अनेक नगरपंचायती या ग्रामपंचायतीकडनं नगरपंचायती झाल्या आहेत आणि नगरपंचायती ज्या आहेत या 100% नागरी संस्था आहे असं आपण मानत नाही। नगरपंचायती या संक्रमण अवस्थेतील शहर आहेत
म्हणजे ज्यांचं संक्रमण हे ग्रामपंचायतीतनं नागरी शहराकडे होत आहे, एरिया इन ट्रान्झिशन अशा प्रकारे नगरपंचायतींना दर्जा आहे, पण त्यांना देखील शाश्वत त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे याकरता देखील 200 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात आपण केलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदाच सगळ्या नगरपंचायतींना या ठिकाणी काही ना काही प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि तिथल्या मूलभूत सोयी ज्या आहेत त्या मूलभूत सोयी या आपण करू शकू। त्यासोबत हद्दवाढी करता देखील आपण निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा करून दिलाय। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर काही प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण केला। विशेषतः नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये, महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये रेंगाळलेले प्रकल्प 8-8 वर्षापासून प्रकल्प रेंगाळलेले आहेत, कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये अडकलेले आहेत। आमच्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या योजनांमधले शहरांमध्ये 8,000 कोटी रुपयाचे 140 प्रकल्प हे 7 ते 8 वर्षापासून रेंगाळलेले आहेत आणि म्हणून आम्ही निर्णय केला की 2 वर्षामध्ये या प्रकल्पांना पूर्ण निधी देऊन हे प्रकल्प आधी पूर्ण करायचे। आणि त्या दृष्टीने मला सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी आपण जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचे 50 प्रकल्प हे या 2 वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत आणि उर्वरित प्रकल्प हे पुढील वर्षामध्ये पूर्ण होतील। म्हणजे 8 वर्षापासून रेंगाळलेले 8,000 कोटीचे 140 प्रकल्प हे 2 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यासोबत मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र तयार करण्याकरता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आपण विशेष निधी देतो। सर्वोत्तम नगरांकरता आपण स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे की ज्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पुरस्कार आपण देणार आहोत आणि सर्वोत्तम शहरांकरता जे शहर निवडले जातील त्यांना 4 कोटीपासून 1 कोटीपर्यंत विविध पारितोषिक ही आपण देणार आहोत। यासोबत शहरांच्या आर्थिक समृद्धी करता आपण त्यांच्या मालमत्तांचं GIS मॅपिंग करतो। आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शहरामध्ये ज्या मालमत्ता आहेत यापैकी 40 ते 50% मालमत्ता टॅक्स असतात, त्याच्यावर टॅक्स लागलेला असतो आणि जवळजवळ 50% मालमत्तांवर टॅक्सच नसतो, त्या टॅक्स नेटमधनं बाहेर असतात। त्यामुळे जो देतोय त्याकडनं आम्ही जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो, पण जो देत नाही याच्याकडनं आम्ही काहीच घेत नाही आणि म्हणून आपण ठरवलं होतं याचं GIS मॅपिंग करायचं आणि त्या दृष्टीने त्याची व्यवस्था आपण केलेली आहे। आणि आता अपेक्षा अशी आहे की आता आपल्याला 400 कोटी रुपये नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये किंवा ड वर्ग महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये हाऊस टॅक्सच्या माध्यमातून मिळतात। 1 वर्षामध्ये GIS मॅपिंग आपण केल्यानंतर टॅक्सेस वाढवून नाहीत, आहे त्या दरानेच आपल्याला 800 कोटी रुपये म्हणजे दुप्पट पैसा हा या नगरपालिकांना या माध्यमातून मिळेल आणि त्यातनं जे लोक आज टॅक्स देत नाही आहेत, जे टॅक्स नेटच्या बाहेर आहेत, ते सगळे टॅक्स नेटमध्ये येऊन अतिशय ऑब्जेक्टिव्हली एका क्लिकवर प्रत्येक प्रॉपर्टी ही आपल्याजवळ असेल आणि कोणालाही आपला जो घर टॅक्स आहे त्या घर टॅक्स पासनं सूट मिळणार नाही किंवा त्यातनं पळवाट मिळणार नाही, ही व्यवस्था आता या ठिकाणी आपण केली आहे। यासोबत अतिशय रोबस्ट अशा प्रकारचं ई-गव्ह पोर्टल आपण तयार करतो। आपल्याला माहिती आहे अनेक नगरपालिकांनी महानगरपालिकांनी पोर्टल तयार केले आहेत, पण ते स्टँड अलोन आहेत। आता सगळ्या सेवा एकत्रितपणे मिळणारं ई-गव्ह पोर्टल की जे पोर्टल क्लाउड बेस्ड आर्किटेक्चरवर आपण तयार करतो, अतिशय रोबस्ट असणार आहे आणि सगळ्या नगरपालिकांचं, महानगरपालिका ज्या छोट्या आहेत ड वर्गाच्या आहेत, या सगळ्या महानगरपालिकांचं एक सिंगल पोर्टल हे असणार आहे की ज्या पोर्टलवरनं नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या सगळ्या सेवा या ऍक्सेस करता येतील आणि याचं आर्किटेक्चर इतकं रोबस्ट आम्ही तयार करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, त्याला ऍक्सेस करता येत नाही, अशा प्रकारची कुठली व्यवस्था त्या ठिकाणी असणार नाहीये। तर एकीकडे आपण कॉमन DCRच्या माध्यमातून आणि अशा प्रकारच्या ई-गव्ह पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गव्हर्नन्समध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणून यातला जो ह्युमन इंटरव्हेन्शन आहे ते पूर्णपणे दूर करून हा जो काही भ्रष्टाचार आहे तो पूर्णपणे दूर झाला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या सेवा एकाच पोर्टलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली प्राप्त झाल्या पाहिजेत, त्या मोबाईलवर प्राप्त झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे आणि त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की अधिक ऑब्जेक्टिव्हली आपण काम करू शकू। यासोबत अनेक सदस्यांनी नगर परिषदेतले पदांच्या संदर्भातला एक मुद्दा मांडलेला आहे। त्या संदर्भात मला सांगायचं आहे
की नगर परिषद याच्यामध्ये राज्य संवर्गातील 1500 पद हे भरण्याकरता आता आपण परवानगी दिली असून डीएमए मार्फत पुढच्या 3 महिन्यामध्ये हे 1500 पद भरण्यात येतील आणि नगरपालिकांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा राज्य सरकारकडनं आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून देऊ। यासोबत सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर नगरांचं नियोजन आहे। आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की या महाराष्ट्रामध्ये एक विकास आराखडा तयार करायला घेतल्यानंतर 8-8, 10-10 वर्ष तो विकास आराखडा तयार होत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं शहरांचा जर सत्यानाश कशाने झाला असेल तर तो जसं त्या शहरातले अतिक्रमण झाली, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली, याचा दोष त्या शहराचा आहे, तिथल्या प्रशासनाचा आहे, अनधिकृत बांधकामं करणाऱ्या बिल्डर्सचा आहे, तसाच काही प्रमाणात तो दोष राज्य सरकारचा देखील आहे। कारण आपण जर 8-8 वर्ष 10-10 वर्ष विकास आराखडे मंजूर करणार नाहीत, आपण जर त्या ठिकाणी येलो बेल्टची जागा कुठली, रहिवास क्षेत्र कुठलं, लोकसंख्या 8 वर्षात 1.5 पटीने वाढल्यानंतर ते क्षेत्र आपण उपलब्ध करून देणार नाही, आपण जर आरक्षण कब्जामध्ये घेणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारची अतिक्रमण आपल्याला थांबवता येणार नाही। आणि म्हणून राज्य सरकारनं अतिशय रेकॉर्ड अशा प्रकारचं काम याच्यामध्ये केलंय। आपण विकास योजना या 43 मंजूर केल्या आहेत आणि ज्याला आपण एक्सक्लुडेड पार्टच्या विकास योजना म्हणतो त्या 39 आपण मंजूर केलेल्या आहेत। म्हणजे दोन्हीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 82 विकास योजनांना 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे आणि प्रमुख शहरं जी आहेत त्या प्रमुख शहरांची जवळजवळ सगळी विकास आराखडे हे आम्ही त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम केलंय आणि त्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाकडे आल्यानंतर 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात संपूर्ण त्याचा निकाल लावायचा अशा प्रकारचं राज्य सरकारचा प्रयत्न यातनं आहे आणि मला असं वाटतं की हा देखील एक रेकॉर्ड आहे। आता नव्यानं जे हातामध्ये घेतलाय त्यात 18 विकास योजना घेतलेल्या आहेत, वगळलेल्या भागाच्या 3 योजना घेतलेल्या आहेत आणि यासोबत आता नव्यानं जे आपण हातामध्ये घेतो की ज्या मंजूर झालेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे की 20 वर्षामध्ये आपण विकास आराखडे नव्याने तयार करतो जे छोटे शहर आहेत त्याच्याकरता, तर अशाच जवळजवळ ज्या 17 वर्ष झालेल्या योजना आहेत त्या आता आपण आताच हातामध्ये घेतो आहोत, म्हणजे 20व्या वर्षी हातामध्ये घेत नाही, अशा 62 योजना आपण हातामध्ये घेतो आहोत की ज्या 62 शहरांकरता पुन्हा नव्याने आपण त्याचा डीपी तयार करून आणि त्याला अतिशय लिमिटेड वेळेमध्ये मान्यता देऊ आणि जवळजवळ या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरांचं नियोजन होणार आहे आणि नवनिर्वाचित नगरपंचायती आणि नगर परिषदा ज्या आहेत याचाही डीपी तयार करायचा आपण ठरवलाय। त्याकरता आपण पूर्ण व्यवस्था उभी करतोय आणि अशा 136 या छोट्या शहरांचा डीपी देखील आपण तयार करणार आहोत। म्हणजे पुढच्या काळामध्ये 198 शहरांना नव्याने डीपी देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। यातनं नियोजनाची आपली प्रक्रिया पूर्ण होईल। एकदा राज्य सरकारनं डीपी तयार करून दिल्यानंतर मग राज्य सरकार हे एन्श्योर करू शकेल की तिथल्या नगरपालिकांनी, नगरपंचायतींनी, नगर परिषदांनी त्या डीपी प्रमाणे विकास केला आहे की नाही, जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर देखील आपल्याला योग्य नियंत्रण त्या माध्यमातून आणता येईल आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचं काम हे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। यासोबत आपण मोठ्या प्रमाणात याच्याकरता स्टाफ तयार करतो आणि या योजना तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर जो आपण ELU करतो, एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन, हा एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन हा अत्यंत महत्त्वाचा असतो। याचं कारण असं आहे की एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन जर चुकला तर प्रपोज लँड यूज प्लॅन चुकतो। आता कोल्हापूरचे लोक आज या ठिकाणी सातत्याने मला सांगत होते की जो आमचा तुम्ही आरपी केलेला आहे त्या आरपी मध्ये अनेक चुका आहेत, या चुका का होतात, हा जुना आरपी आहे, हा का याच्यात का होतात, कारण ELU जो आहे एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आहे तो जर चुकीचा मॅप झाला तर मात्र पूर्णपणे मुंबईचा आपल्याला जेव्हा स्क्रॅप करावा लागला त्याचं कारणही तेच होतं की ELU चुकीचा होता आणि म्हणून आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी GIS पद्धतीनं आता ELU तयार करतोय, संपूर्णपणे रिमोट सेन्सिंगचा वापर त्याच्यामध्ये करतोय। त्यामुळे अगदी मिलीमीटरची जी ॲक्युरसी आहे ती ॲक्युरसी आता ELU मध्ये या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून एक मॅसिव्ह एक्सरसाइज संपूर्ण या ठिकाणी आपण करतो। त्यासोबत राज्यामध्ये 11 जिल्हे असे होते की ज्या 11 जिल्ह्यांना रिजनल प्लॅन नव्हता
आणि रिजनल प्लॅन नसल्यामुळे त्या ठिकाणी कशा प्रकारचा विकास होतोय त्याच्यावर आपलं नियंत्रण नव्हतं आणि म्हणून आपण हा निर्णय केला की या ठिकाणी हे 11 रिजनल प्लॅन तयार करायचे आणि मला सांगताना आनंद वाटतो आपण निर्णय घेतल्यापासून एका वर्षामध्ये आपण रिजनल प्लॅन 11 जिल्ह्यांचे तयार केले आहेत आणि ते सूचना आणि हरकती करता आता आपण सादर केलेले आहेत। वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बुलढाणा यांच्या प्रादेशिक योजना आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि आमचा प्रयत्न असा असणार आहे की 15 ऑगस्ट 2017 पूर्वी या सगळ्या योजना आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून टाकू आणि त्या माध्यमातून जे 11 जिल्हे हे प्रादेशिक योजनेपासून दूर होते त्यांना निश्चितपणे ही प्रादेशिक योजना या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आपण जर बघितलं तर साधारणपणे ज्या कामाला 6 ते 8 वर्ष लागायचे ते काम 1.5 वर्षाच्या आत राज्य सरकार या ठिकाणी पूर्ण करत आहे। मला असं वाटतं की निश्चितच या सभागृहाला सांगताना मला अत्यंत आनंद वाटेल। यासोबत ठाणे, सातारा, लातूर, नांदेड तसेच जालना जिल्ह्याच्या ज्या प्रादेशिक योजना आहेत त्या प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे। कोल्हापूरची आपण बैठक कालच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कोल्हापूरचे ऑब्जेक्शन्स आहेत त्या संदर्भात काही आमच्या समोर कायदेशीर मुद्दा आलेला आहे कारण पूर्वी प्रसिद्ध झाली होती, अनेक अडचणी आहेत, पण मी UD1च्या आमच्या प्रधान सचिवांना सांगितलं आहे तो कायदेशीर मुद्दा देखील दादा आपण त्यातनं मार्ग काढू आणि हे 5000च्या वर जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते 6000 ते अकोमोडेट होऊन त्या माध्यमातून चांगला तुम्हाला योजना कशी मिळेल याचा प्रयत्न देखील निश्चितपणे राज्य सरकार या ठिकाणी करेल। यासोबत मोठ्या प्रमाणात नागरी भागामध्ये आपण प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे विशेषतः मेट्रोचे प्रकल्प असतील, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मेट्रोचे प्रकल्प आपण MMR रिजन मध्ये या ठिकाणी घेतले। मेट्रो 3 असेल, मेट्रो 2A असेल, मेट्रो 2B असेल, मेट्रो 4 असेल, मेट्रो 7 असेल, यांची कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत। अनेक मेट्रो प्रकल्पाचे टेंडर आता आपण बोलवले आहेत आणि जवळजवळ मुंबईमध्ये संकल्पित 172 किलोमीटर ही जी मूळ संकल्पना अनेक वर्षापूर्वी झाली होती ते 172 किलोमीटर संपूर्ण नियोजन आपण त्या ठिकाणी केलं आहे आणि मला विश्वास आहे की आपण 200 किलोमीटर पर्यंत या MMR रिजन मध्ये हे मेट्रोचं नेटवर्क नेणार आहोत आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला या मेट्रोच्या माध्यमातून अतिशय गतिशील आणि त्यासोबत ज्याला पर्यावरण पूरक म्हणतो अशा प्रकारचा पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण देणार आहोत। आपण जर विचार केला तर एक मेट्रो आपण समजा मेट्रो 3चा विचार केला तर एक मेट्रो इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं कार्बन फुटप्रिंट कमी करते म्हणजे ढोबळ मनाने जर आपण या ठिकाणी विचार केला तर जवळजवळ 6 लाख मोठी झाडं ही म्हणजे पूर्णपणे बहरलेली झाडं ही झाडं जर अस्तित्वात असली तर जेवढं कार्बन फुटप्रिंट त्या कमी करतील तेवढं कार्बन फुटप्रिंट एकटा मेट्रो 3चा प्रकल्प या ठिकाणी कमी करू शकतोय। एकटा मेट्रो 3चा प्रकल्प एवढं कार्बन फुटप्रिंट म्हणजे 6 लाख झाडं ज्यावेळी ऑक्सिजन देतील आणि कार्बन कमी करतील त्यावेळी जेवढं आपलं पर्यावरण हे सुसज्जित होईल किंवा पर्यावरण स्वच्छ होईल तेवढा एक मेट्रोचा प्रकल्प तेवढं तुमचं कार्बन फुटप्रिंटच कमी करतोय आणि म्हणून अध्यक्ष महोदय जगाने स्वीकारलेला सगळ्यात पर्यावरण पूरक पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर काही पर्याय असेल तर तो मेट्रोचा प्रकल्प आहे आणि या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये आपण मेट्रो 3 कुलाबा, वांद्रे, सिब्स हा मेट्रो मार्ग 33.5 किलोमीटरचा संपूर्ण भुयारी मार्ग आहे। 23,136 कोटी रुपयाचे याची किंमत आहे। जायकाने आपल्याला लोन दिलेलं आहे, 40 वर्षाचं लोन आहे, 10 वर्ष एक नवा पैसा आपल्याला द्यायचा नाहीये, 0.5% केवळ आपल्याला व्याज त्याच्यावर द्यावं लागणार आहे आणि याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून याचं काम देखील आपण सुरू केलं आहे आणि हा प्रकल्प 2020 साली पूर्ण करायचा आहे। 2019 पर्यंत काही भाग याचा पूर्ण होईल आणि 2020 साली पूर्ण होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। मुंबई मेट्रो लाईन भाग 2 दहिसर पूर्व DN नगर या 18.50 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं या ठिकाणी जवळजवळ अंदाजित किंमत 6,410 आहे
तर रेल्वे लाईन 7 अंधेरी पूर्व दहिसर पूर्व 16.50 किलोमीटरच्या लांबीच्या मार्गिकेची अंदाजित प्रकल्प किंमत 6208 कोटी आहे। हे दोन्ही प्रकल्प MMRDAच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत आणि सन 2019 पर्यंत या दोन्ही प्रकल्पाचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। मुंबई मेट्रो 2B DN नगर वांद्रे मानखुर्द मंडाले मुंबई महानगर प्रदेशात मुंबई मेट्रो भाग 2 भाग असलेली मेट्रो मार्ग 2B DN नगर ते मंडाले या 23 काही किलोमीटरच्या लांबीच्या प्रकल्पाची पूर्णत्वाची किंमत 10,986 कोटी आहे आणि मेट्रो मार्ग 4 वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासार वडवली या प्रकल्पाची 32 किलोमीटरचा प्रकल्प आहे 14,549 कोटी रुपये ही याची किंमत आहे। या दोन्ही प्रकल्पाचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि जवळजवळ आता याची निविदा प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात असून याचं काम देखील लवकरच आपण निश्चितपणे सुरू करतो आहोत। यासोबत नागपूरचा मेट्रोचा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पाची सुरुवात अतिशय वेगाने झालेली आहे आणि अतिशय वेगाने त्याचं काम चाललंय। कदाचित देशातला फास्टेस्ट मेट्रो प्रकल्प म्हणून तो प्रकल्प उद्याला ओळखला जाईल, इतक्या वेगाने त्याचं काम चाललंय। पुण्याच्या मेट्रोचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि आता पुण्याच्या मेट्रोच्या सोबत आपण शिवाजीनगर ते हिंजेवाडी अशा प्रकारचा एक अजून त्याच्यामध्ये नवीन नोड जो आहे हा PPP पद्धतीवर त्याचे टेंडर आपण काढलेला आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय। त्यामुळे पुण्यामध्ये देखील मेट्रोचं एक मोठं जाळं हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्या माध्यमातून मेट्रोचं चांगलं काम हे या राज्यामध्ये आपण करतो आहोत। MTHL जो आहे की ज्यातनं मुंबई आणि नवी मुंबई आपण जोडणार आहोत त्याचंही टेंडरचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। RFQ झाला, RFP त्या ठिकाणी होत आहे आणि त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात हे काम आपण या ठिकाणी करणार आहोत। हे करत असताना आजच मला सांगताना आनंद वाटतो की आपण एक अजून निर्णय आज घेतला आणि मेट्रो प्रकल्पामध्ये DN नगर ते दहिसर ही जी मेट्रो 2 आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 आहे या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत आपण वाढवणार आहोत आणि उत्तर बाजूकडे हे देखील महत्त्वाचं आहे की या ठिकाणी उत्तर बाजूकडे मीरा भाईंदर पर्यंत आपण ही मेट्रो नेण्याचा निर्णय हा आज या ठिकाणी घेतलेला आहे। या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो, मी एकदा मीरा रोड स्टेशनवरनं सकाळच्या वेळी इकडे साऊथ मुंबईला येण्याचा प्रयत्न केला आणि मी स्टेशनवर उभा होतो, साधारण सकाळचे 8:30 वगैरे वाजले असतील आणि त्या ठिकाणी ट्रेन आली, ती ट्रेन थांबायच्या आधीच भरली। इतके लोक 3,000 लोक त्या स्टेशनवर होते आणि मग कसा तरी मी त्या ट्रेन मध्ये आत शिरलो, अगदी म्हणजे ज्याला काय म्हणतात लढाई करत मी त्या ट्रेन मध्ये आत शिरलो आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की दादर पर्यंत माझा हात खाजवायला जर मी घेतला तर दुसऱ्याचा हात खाजवला जात होता। आपला हात कुठे आहे, आपला पाय कुठे आहे हे समजण्यालाच काही कारण नव्हतं। आता या गर्दीतनं या मीरा भाईंदरच्या लोकांची सुटका होणार आहे आणि याची कनेक्टिव्हिटी ही अशा प्रकारे केलेली आहे आपण की याला आपण ही जी मेट्रो 3 आहे कुलाबा सिब्स मेट्रो 3 आणि DN नगर ते मंडाले मेट्रो 2B वडाळा घाटकोपर ठाणे कासर वडवली मेट्रो 4 ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 आणि स्वामी समर्थ नगर विक्रोळी मेट्रो 6 या सगळ्यांचं इंटिग्रेशन याच्यासोबत झालेलं आहे। त्यामुळे आता कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये आपल्याला या माध्यमातून जाता येईल। म्हणजे जी मिसिंग लिंक आशिष जी होती ती मिसिंग लिंक आज आपण त्याला मान्यता देखील या ठिकाणी दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना राज्य सरकारनं या नगर विकास विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत। खरं म्हणजे काही सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्याचे उत्तर देखील माझ्याकडे आहे, पण मी ते लेखी आता सगळे उत्तर पाठवीन। त्यासोबत गृह विभागाच्या संदर्भात देखील अध्यक्ष महोदय अनेक विषय या ठिकाणी मांडण्यात आले आणि खऱ्या अर्थानं पोलिसांचं गृहनिर्माण या विषयावर अनेक सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं। खरं तर गृह विभागाचं कामकाज हातात घेतल्यानंतर
पोलीस गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यावेळी मी पहिलं प्रेझेंटेशन घेतलं त्यावेळी मी इतका आश्चर्यचकित झालो. आपले काही पोलीस राहतात ते क्वार्टर्स शिवकालीन आहेत, काही शाहूकालीन आहेत आणि बाकी ब्रिटिशकालीन आहेत. म्हणजे आपल्या पोलिसांकरता आपण गृहनिर्माणाकडे अतिशय अक्षम्य असं दुर्लक्ष केलं. फार कमी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोलिसांकरता घरांची निर्मिती केली आणि त्याचा परिणाम असा आहे की आज मोठ्या प्रमाणात पोलीस अतिशय वाईट घरांमध्ये राहत आहेत. पोलिसांना घरच नाही आहेत आणि त्यातनं ज्या पोलिसांकडनं खूप मोठ्या एफिशियन्सीची आपण अपेक्षा करतो त्यांना मात्र अतिशय नरकवास भोगावा लागतो. अशा ठिकाणी आपण राहायला देतो आणि म्हणून राज्य सरकारनं निर्णय केला आणि मोठ्या प्रमाणात पुढच्या 3-4 वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे की ज्या माध्यमातनं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 1974 ते 2014 या 40 वर्षामध्ये जेवढ्या घरांची निर्मिती आपण केली तेवढ्याच घरांची निर्मिती आता आपण या 2 वर्षात सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे. काहीचं टेंडर झालं आहे, काही कामं झालेली आहेत, काही टेंडरच्या स्टेजवर आहेत, काहींना आराखड्यांना मान्यता आपण दिलेली आहे आणि त्या माध्यमातनं आता जवळजवळ 19 प्रकल्प जे आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत. त्यातनं आपल्याला 2395 निवासस्थानं मिळालेली आहेत आणि आता जवळजवळ 183 प्रकल्प हे आपले जे आहेत हे अंतिम नियोजनाच्या स्तरावर आहेत. त्यातनं 37,543 निवासस्थानं ही आपल्याला मिळणार आहेत आणि जवळजवळ 21 अजून प्रकल्प आहेत की ज्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाऊसिंग स्टॉक आपल्याला मिळणार आहे. आणि हे करत असताना 2 गोष्टी आपण केल्या आहेत. एकीकडे सर्व्हिस क्वार्टर्स पोलिसांना मिळाले पाहिजे हा प्रयत्न तर आपण करतोच आहोत. एक्झिस्टिंग असलेले काही घरं जे आहेत त्याचं रिपेअर देखील आपण करतो आहोत. पण त्यासोबत आमच्या पोलिसांना स्वतःचं घर मिळालं पाहिजे याकरता देखील आता योजना आपण तयार करतो आहोत. आणि त्या योजनेमध्ये त्यांना सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यायचं, पोलिसांना घरं देण्याच्या योजनांना स्पेशल डिस्पेन्सेशन देऊन त्या घरांची कॉस्ट कमी करायची. तिथे वाढता FSI असेल, त्या ठिकाणी सवलती असतील, त्या सवलती देऊन जिथे 100% पोलिसांकरता वसाहती होत असतील त्या ठिकाणी त्यांना त्या सवलती द्यायच्या आणि त्या माध्यमातून आमच्या पोलिसांना या ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत असा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आणि यासोबत दुरुस्ती करता देखील जवळजवळ 250 कोटी रुपये हे आपण आता उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्यातनं पोलीस स्टेशन असतील, घरं असतील, याची दुरुस्ती ही देखील आपण करणार आहोत. आता जे घर बांधणीच्या संदर्भात बँकांच्या माध्यमातून कर्ज देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याच्यामध्ये आता जवळजवळ 7,600 पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होतोय. आणि इतरही म्हणजे आता आपण असं केलंय की जे पोलीस गृहनिर्माण मंडळ आहे ते पोलीस, कारण इंडिव्हिज्युअल पोलिसाला कर्ज मिळणं हे कठीण जातं आणि त्याला कर्जावर सबसिडी देखील आपल्याला द्यायची आहे. तर आता पोलीस गृहनिर्माण मंडळ हे स्वतः कर्ज घेत आहे आणि आपल्या कर्जातनं ते पोलिसांना त्या ठिकाणी त्यांच्या कर्जाचे पैसे उपलब्ध करून देणार आहेत आणि त्या माध्यमातून स्वस्त कर्ज हे पोलिसांना स्वतःचं मालकीचं घर मिळण्याकरता मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. अगदी नुसत्या व्याजाची सवलतीचा जर आपण विचार केला तर आपण 30 कोटी रुपये सवलतीवर व्याजाच्या हे दरवर्षी या ठिकाणी पोलिसांना देणार आहोत. यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देखील आपण गृह विभागाच्या अंतर्गत हातामध्ये घेतले. त्याच्यामध्ये पुणे शहर CCTVचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 1243 कॅमेरे हे गो लाईव्ह झाले आहेत आणि या माध्यमातून मला सांगितलं पाहिजे की 80 महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी या कॅमेऱ्यांमुळे आपल्याला कन्व्हिक्शन मिळत आहे आणि इतका कन्क्लुझिव्ह प्रूफ या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळतोय. आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 789 गुन्ह्यांमध्ये या व्हिडिओ फुटेजमुळे आपल्याला कन्क्लुझिव्ह प्रूफ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्यासोबत या कॅमेऱ्यांचा उपयोग करून आता आपण जे ट्रॅफिक मॅनेजमेंट सुरू केलेलं आहे पुण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 31,000 वाहनांवर कुठल्याही पोलिसांनी त्यांना न अडवता केवळ कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुका कॅप्चर करून त्यांच्यावर दंड हा आपल्याला करता आलाय आणि त्यातनं एक वचक हा त्या ठिकाणी आपण करू शकलो आहोत. त्याचप्रमाणे
दरवर्षीचा गणेशोत्सव असेल, पालखी सोहळा असेल, मोहरम असेल, आंबेडकर जयंती असेल, इतर धार्मिक कार्यक्रम असतील, विविध पुतळे, मंदिर, मस्जिद, शाळा, महाविद्यालय, अशा प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण आज आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून एका सेंट्रल रूम मधनं करू शकतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात पोलिसांवरचा जो ताण आहे तो ताण देखील आपण या ठिकाणी कमी करू शकलो आहोत. मुंबई शहर सीसीटीव्ही जो प्रकल्प आहे याच्यामध्ये देखील आपण 1510 ठिकाणी आतापर्यंत 4717 कॅमेरे हे आपले गो लाईव्ह झाले आहेत. 6000 पर्यंत ते जाणार आहेत आणि त्या माध्यमातून मुंबईमध्ये जी आपण ट्रॅफिक कंट्रोल रूम तयार केली आहे, माझी सदस्यांना विनंती आहे की आपल्याला ज्या दिवशी इच्छा असेल एकदा जाऊन आपण ते ट्रॅफिक कंट्रोल रूम बघा. जगातल्या उत्तम ट्रॅफिक कंट्रोल रूम पैकी एक ट्रॅफिक कंट्रोलची रूम ही आपण आपल्या इथे तयार केली आहे, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईचं ट्रॅफिक जे आहे हे आपण मॅनेज करू शकतो आणि आतापर्यंत त्याचा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ऑफेन्सेसमध्ये या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण त्यातनं दंड केलेला आहे आणि त्याचा एक मोठा वचक हा देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे. यासोबत आता नागपूर शहरामध्ये आपण सीसीटीव्हीचा प्रकल्प राबवतो आहोत, नाशिक शहरामध्ये राबवतो आहोत, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण राबवतो आहोत. यासोबत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये औरंगाबाद असेल त्या ठिकाणी आपण तो राबवणार आहोत, अमरावतीला आपण राबवणार आहोत. असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा प्रकल्प या ठिकाणी करणार आहोत आणि त्याकरता 432 कोटी रुपयाचा निधी हा आपण या ठिकाणी राखून दिलेला आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प आपण चालवतो आहोत. CCTNSचा प्रकल्प जो राज्यातला आणि देशातला एक पथदर्शी प्रकल्प आहे. आपलं राज्य पहिलं राज्य आहे की ज्यातले सगळे पोलीस स्टेशन हे आपण CCTNSने क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम या सिस्टीमने आपण ते जोडलेले आहेत. त्यामुळे आता कुठलाही FIR हा आपल्या सेंट्रल सर्व्हरवर उपलब्ध असतो, तो आपण इलेक्ट्रॉनिकली त्या ठिकाणी दाखल करतो आणि त्या माध्यमातून संपूर्ण डेटा जो आहे हा डेटा आता शेअर व्हायला लागलाय. म्हणजे एकीकडे गुन्हा केला आणि दुसरीकडे गेलं आणि दुसरीकडे पकडलं गेलं तर हा गुन्हा माहिती नाही असं आता होऊ शकणार नाही. या सगळ्याची एक सेंट्रलाइज सिस्टीम ही आता आपण या CCTNSच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि यातनंच आता मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या त्याचे ऍप्लिकेशन्स करतो की ज्याच्यामध्ये येत्या काळामध्ये न्यायालय, तुरुंग, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि थंब म्हणजे अंगुली मुद्रा हे सगळे घटक हे आपण या CCTNSशी इंटिग्रेट करतो. त्याचा परिणाम काय होणार आहे, जवळजवळ 2.42 कोटी दस्तऐवज हे आपल्याला त्याच्यावर उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक माणसाची आयडेंटिटी, प्रत्येक क्रिमिनलची आयडेंटिटी ही आपल्याला उपलब्ध असणार आहे, त्याचे फिंगरप्रिंट्स आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अनेक वेळा इथे गुन्हा केलेला दुसरीकडे दुसऱ्या नावानं राहतो आणि तिथे पकडला गेला की दुसरं नाव सांगतो. आता हे त्याला करता येणार नाही. एकदा हे सगळं डेटा फिडिंग जाऊन आपलं इंटिग्रेशन झालं की त्याच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात कुठलाही गुन्हा जर त्या ठिकाणी रजिस्टर असेल तर या पोलीस स्टेशनमध्ये ते लगेच लक्षात येईल. कुठल्याही कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा असेल तर तो गुन्हा या ठिकाणी लक्षात येईल. आज इतकी अडचणीची स्थिती आहे अध्यक्ष महोदय, ज्यावेळी आता आपण इतके वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करतो आणि या आंदोलनं केल्यानंतर आपल्यावर गुन्हे दाखल होतात आणि मग ते गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायचा असतो त्यावेळी ते गुन्हे आपल्याला त्या फॉर्म मध्ये सांगावे लागतात. आता आपल्याला अनेक वेळा माहितीच नसते. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी मी शेवटी माहितीच्या अधिकारात पत्र दिलं पोलिसांना की माझ्यावर किती गुन्हे आहेत ते सांगा आणि मग त्यांनी त्यातले सगळे गुन्हे काही आपल्याला दाखवावे लागत नाही, त्यातले कोर्टात कुठले गेले आहेत, ज्याच्यात चार्जशीट झाली आहे ते गुन्हे आपल्याला नोंद करावे लागतात. ते कुठल्या प्रकारचे नोंद करावे लागतात आता ते शोधण्याकरता परत कोर्टामध्ये कोर्टाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये शोध घ्यावा लागला की त्याच्यामध्ये बरं तिथे नोंद कशी असते, देवेंद्र विरुद्ध स्टेट, आता देवेंद्र हजार असतात त्याच्यामध्ये तो आपणच देवेंद्र आहोत हे देखील शोधावं लागतं. आणि म्हणून आता ही सगळी सिस्टीम या ठिकाणी आल्यामुळे अशा प्रकारे कोणालाही, म्हणजे हे तर चांगल्या करताय पण काही लोकांना याचा गैरउपयोग करता येतो, तो गैरउपयोग करता येणार नाही. आणि देशातलं पहिलं राज्य असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि त्या माध्यमातनं आता याचा दुसरा फायदा काय आहे तर यातनं आता आपण वेगवेगळ्या पोर्टल्स तयार केलेले आहेत. म्हणजे CCTNS हे नुसतं गुन्ह्यांपुरतं मर्यादित नाही आहे.
पोलीस अनेक सेवा देतात, त्या सगळ्या सेवा आता ऑनलाईन आपण करतो आहोत. जवळजवळ आता आपण जे पोर्टल तयार केलेलं आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये केलं आहे, कारण रावते साहेब नाही आहेत, नुसतं इंग्रजीत केलेलं नाही, मराठी ते पोर्टल तयार केलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता आपण हरवलेल्या व्यक्तीची माहिती, बेवारस मृतदेह अशा वेगवेगळ्या 44 विविध प्रकारच्या अर्जाचे नमुने हे आपण त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये आपण प्रायोगिक तत्वावर ई कंप्लेंट सुरू केली होती. ई कंप्लेंट म्हणजे आपल्या मोबाईल ॲपवरनं कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नोंदवता येईल. कंप्लेंट आणि FIR मध्ये फरक आहे. कंप्लेंट ही FIR मध्ये परिवर्तित होते. आजही FIR वर आपल्याला सही करावी लागते आणि म्हणून इलेक्ट्रॉनिकली सही करण्याची व्यवस्था ज्यावेळेस होईल त्यास ही ई कंप्लेंटच FIR होईल. आज ती ई कंप्लेंट आहे म्हणून त्याला मी FIR म्हणत नाही, पण ती ज्या क्षणी आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची सिस्टीम सुरू करू त्यावेळी ती ई कंप्लेंटच्या ऐवजी FIR होईल. या सिस्टीमचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? आता पुण्यात ती अतिशय चांगल्या प्रकारे आपण केली, ती यशस्वी झाली. आता राज्यभरात आपण ती करणार आहोत. त्यामुळे कुठलाही गुन्हा घडल्यानंतर आता ज्युरिस्डिक्शन हा विषय नाही आहे. हे माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येत नाही असं कोणाला म्हणताच येणार नाही, कारण त्याच्यावर तुम्ही नोंदवल्याबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही जो भाग टाकाल याचं अशा प्रकारचं जिओ इंटिग्रेशन केलेलं आहे की तुम्ही टाकलं की कुलाबा किंवा तुम्ही टाकलं हा जो कुठला भाग टाकला तर तो भाग कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये येतो हे त्या सर्व्हरला माहिती असल्यामुळे थेट ती कंप्लेंट त्या पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि तिथल्या PIला त्याचा अलर्ट देखील मिळेल आणि त्याला ती नोंदवून घ्यावी लागेल. आणि FIR नोंदवायचं असेल तर आजही पर्सनली जाऊन सही करावी लागते, पण येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळी आपण याचं डिजिटल सिग्नेचर आणि आपल्याला करता येतं पण लोक डिजिटल सिग्नेचर अजून करू शकत नाही आहेत, ती व्यवस्था जशी आपण उपलब्ध करून देऊ त्यानंतर FIR दाखल करायला देखील कोणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. अशा प्रकारची ई कंप्लेंट सिस्टीम आता या ठिकाणी झाली आहे. याचा फायदा काय आहे? माझी कंप्लेंट घेतली नाही असं कोणाला म्हणताच येणार नाही, कारण कंप्लेंट चालली आहे. पोलीसवाले अनेक वेळा असं आम्हाला तक्रार देतात की तो आम्हाला दिवसभर बसवून ठेवला, आमची घेतली नाही, तोही विषय नाही आहे. उशिरा नोंदवून घेतली हाही विषय नाही आहे. तुम्ही ज्या क्षणी ती नोंदवून क्लिक केली तो क्षण सर्व्हरमध्ये त्या ठिकाणी कॅप्चर झाला, तितके वाजून तितके मिनिटांनी तुम्ही कंप्लेंट केली. आता जबाबदारी पोलिसांची आहे, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारची व्यवस्था या माध्यमातून आपण केली आहे. असं ई चालान असेल, आता डायल 112 ही सिस्टीम केंद्र सरकारने सुरू केली आहे, त्याचे इंटिग्रेशन आपण करतो की ज्यामध्ये 100, 102, 103 हे जेवढे नंबर आहे हे सगळे एकत्रित करून आता 112 हा एकमेव नंबर असणार आहे आणि याच्यावरनच आपल्याला मग फायर ब्रिगेड असेल, पोलीस असेल असं वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याची देखील आता व्यवस्था ही येत्या काळामध्ये आपण करतो. आपण आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात सायंटिफिक एव्हिडन्स आपल्याला मिळवता आला पाहिजे. याकरता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा याचं स्ट्रेंथनिंग केलं. 5 लघु प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आपण या ठिकाणी सुरू केल्या, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, रत्नागिरी आहे, सोलापूर आहे, धुळे आहे, चंद्रपूर आहे. तो आता त्याचा अंतिम टप्प्यामध्ये त्याचं काम आहे, आपण लवकरच त्या सुरू करतो. त्यासोबत 45 मोबाईल सपोर्ट युनिट आपण दिले आहेत. म्हणजे आता शेवटी फॉरेन्सिक एव्हिडन्स हे स्पॉटवर जाऊन जर योग्य प्रकारे घेतलं तर तो कन्क्लुसिव्ह प्रूफ होतो, सायंटिफिक प्रूफ होतं. आणि म्हणून 45 मोबाईल सपोर्ट युनिट आपण तयार केले आहेत आणि या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आता आपल्याला फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे मिळत आहेत. आपण बघितलं जगभराच्या देशांमध्ये जिथे रेट ऑफ कन्व्हिक्शन चांगला आहे त्या ठिकाणी तो सायंटिफिक एव्हिडन्सच्या भरोशावरच आहे, फॉरेन्सिकच्या भरोशावरच आहे. त्याचं स्ट्रेंथनिंग हे आपण आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यातनं खूप नवीन उपकरणं घेतल्यात. मी काय आता त्याची यादी आपल्याला वाचून दाखवत नाही, कारण ती इतकी डिफिकल्ट आहे की मलाही वाचायला कठीण आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातले जे कारागृह आणि न्यायालय आहे याचं देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपण सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत न्यायालयांमध्ये एकूण 329 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग युनिट कार्यान्वित केले आहेत आणि 187 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग युनिट आता बसवण्याचा आपण प्रस्तावित केला आहे. न्यायालयांनी आपल्याला पूर्वी आपण एक रूम तयार करायचो न्यायालयामध्ये आणि न्यायालयाचं असं मत होतं की जज काही त्या ठिकाणी जाऊन ते करू शकत नाही, त्या प्रत्येकाला अशा प्रकारचं युनिट दिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा उपयोग होत नव्हता. आता आपण ती व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे पलीकडच्या काळामध्ये संपूर्ण ही प्रक्रिया
आपल्याला हे मग जेलमधनं आरोपी आणा, मग तारीख करा, मग पुन्हा परत न्या, या कुठल्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागणार नाही. याची व्यवस्था आपण या ठिकाणी निश्चितपणे केलेली आहे. 37 कारागृहामध्ये 146 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग युनिट आपण बसविलेले आहेत आणि आता त्याची संख्या आपली जवळजवळ पुरेशी झाली आहे. सायबर लॅब्स जवळजवळ आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात सायबर लॅब्स तयार केले आहेत. 47 सायबर लॅब तयार करणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आणि आता याच्यामध्ये इतकी महत्वाची प्रणाली सगळी आपण तयार केलेली आहे की सायबर लॅब मध्ये तपासाकरता आधुनिक यंत्रसामुग्री आपण दिली आहे. याच्यामध्ये भ्रमणध्वनी संगणकामधील माहिती प्राप्त करण्याकरता UFED 4PC ही प्रणाली, तसेच डेटा रेकॉर्ड CDR याचे विश्लेषण करणारी मीडिया क्लोन सुपर इमेज +7 ही यंत्रणा, व्हिडिओ व ऑडिओ यांचे न्याय सहाय्यक विश्लेषण करणारी यंत्रणा, मोबाईल कॉलचे रेकॉर्ड तपासणारी INNEFU CDR ही यंत्रणा, अशा प्रकारे सायबर गुन्ह्यांच्या अन्वेषणाकरता आवश्यक या सगळ्या यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आणि विशेषतः या सायबर एव्हिडन्सेसच्या माध्यमातून आरोपी शोधणं देखील, म्हणजे सायबर गुन्हे तर आहेच, पण जे नॉर्मल बॉडी ऑफेन्सेस आहेत किंवा चोरीचे ऑफेन्सेस आहेत यातलेही आरोपींना शोधण्याकरता महत्वाचं याच्यामध्ये आपण त्यातनं आपल्याला फायदा मिळतो. आणि राज्याच्या सायबर सुरक्षेसाठी आता राज्य सरकारनं 837 कोटीचा सायबर सुरक्षा प्रकल्प मान्य केलेला आहे, जो देशातला अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत तंत्रज्ञान आधारित गुन्हे अन्वेषण, तंत्रज्ञान आधारित पोलिसिंग व माहिती विश्लेषण आणि सर्ट महाराष्ट्र CERT महाराष्ट्र असे घटक समाविष्ट आहेत. हे सर्ट महाराष्ट्र याकरता आवश्यक आहे की आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा चुकीचे फोटो टाकले जातात आणि फेसबुकवर, सोशल मीडियावर, आणि त्यातनं दंगे होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं. अशा प्रकारची माहिती जर आपल्याला त्यातनं हटवायची असेल तर आता आपल्याला दिल्लीला सांगावं लागतं. दिल्लीचं सर्ट मग त्या फेसबुक किंवा जे कोणी असतील त्यांच्याशी ते बोलतं, मग ते हटवतात. याच्यामध्ये 2-2 दिवस जातात. आता हे सर्ट महाराष्ट्र झाल्यानंतर आपल्याला कुठली आवश्यकता नाहीये, आपणच मॉनिटरिंग करू आणि अशा प्रकारच्या घटनेत आपल्यालाच ते अधिकार असतील आणि तात्काळ अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते आपल्याला हटवता येईल. त्यातनं जे काही दंगे वगैरे आजकाल होण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण देखील यातनं मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. याचं देखील काम आपण सुरू केलेलं आहे. मला एक गोष्ट अजून सांगताना आनंद वाटतो की हे सरकार आल्यापासून आपण जवळजवळ 51 नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती आतापर्यंत केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची मागणी होती, पण आपण जर बघितलं तर गेल्या काळामध्ये 8 ते 10 पोलीस स्टेशनची केवळ निर्मिती झाली होती. पण आपण मात्र निर्णय करून आता जवळजवळ या ठिकाणी 51 पोलीस स्टेशनची निर्मिती आपण केलेली आहे. आणि अजूनही जे काही सदस्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांप्रमाणे आपण निश्चित त्या पोलीस स्टेशनची व्यवस्था करतो. मला अजून सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे, तर मला सांगताना आनंद वाटतो की 14-15 मध्ये आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन, आणि पुन्हा एकदा मी हे क्लिअर करतो की रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 2 प्रकारे असतो. एक रेट ऑफ कन्व्हिक्शन जे NCRBच्या रिपोर्टमध्ये येतो, हा NCRBच्या रिपोर्टमधला रेट ऑफ कन्व्हिक्शन केवळ IPCच्या गुन्ह्यांचा येतो. पण आपले राज्यातले काही कायदे असतात, मकोका किंवा असे अनेक राज्यातले कायदे आहेत. तर आपण जो रेट ऑफ कन्व्हिक्शन सांगतो तो राज्यातले कायदे आणि IPCचे कायदे असा दोन्हीचा एकत्रितपणे सांगतो. कारण अनेक वेळा आम्ही रेट ऑफ कन्व्हिक्शन सांगितल्यानंतर ते म्हणतात की तुमचे आकडे वेगवेगळे येत आहेत आणि मग NCRBच्या रिपोर्टमध्ये वेगळा आहे आणि महाराष्ट्राच्या रिपोर्टमध्ये वेगळा आहे. त्याचं कारण महाराष्ट्राच्या रिपोर्टमध्ये IPC सकट राज्यातले जे प्रोहिबिशनचे कायदे आहेत, राज्यातले जे अशा प्रकारचे कायदे आहेत त्या कायद्याचंही रेट ऑफ कन्व्हिक्शन त्यात येत असतो. आणि म्हणून 2014-15 मध्ये आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन पोहोचला 51.49% पर्यंत. 2015-16 मध्ये तो पोहोचला 56.47% आणि जानेवारी 2017 मध्ये तो पोहोचलाय 58.87% पर्यंत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एक रेकॉर्ड आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातला बरं कुठल्याही पद्धतीने करा, नुसता IPCचा केला तरी तर आपण सगळ्यात पुढे आहोत, आणि IPC आणि राज्यातले गुन्हे याचा जरी केला तरी आपण प्रचंड मोठी मजल या ठिकाणी मारलेली आहे. आणि म्हणून पोलिसांचं, प्रॉसिक्युशनचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की जे काही एफर्ट्स आपण घेतले ते आज रेट ऑफ कन्व्हिक्शन मधनं दिसत आहेत. शेवटी गुन्हेगाराला जर हे माहिती असेल की मी गुन्हा केला तरी मी सुटून जाईल,
तर तो गुन्हा वारंवार करेल, पण त्याच्या मनामध्ये भय तेव्हाच तयार होईल जेव्हा त्याला कळेल की गुन्हा केला तर शिक्षा होते. ते शिक्षा होण्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आपल्याकडे वाढलंय. यासोबत गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण देखील आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे. आपण जर बघितलं तर जे महत्त्वाचे गुन्हे असतात खुनाच्या संदर्भात आपण बघितलं तर जवळजवळ 2015 किंवा 2016 मध्ये उघडकीस येण्याचं प्रमाण हे 92% पोहोचलेलं आहे. खुनाच्या प्रयत्नामध्ये ते 98% आता पोहोचलेलं आहे. दरोड्यामध्ये जवळजवळ ते 94% आता पोहोचलेलं आहे. म्हणजे हे का महत्वाचं आहे, समजा 2006 साली आपण बघितलं तर ते 69% आहे आणि आता ते 94% आता गेलेलं आहे. अग्निशस्त्रासह दरोडा व खुनासह दरोड्याच्या घटना हे जवळजवळ 83% आता पोहोचलेलं आहे. त्यानंतर जबरी चोरी हे देखील 62% आता पोहोचलेलं आहे. आणि म्हणून या प्रत्येक आपण जर बघितलं तर प्रत्येक बाबतीमध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे. अनेक वेळा आमचे जे वृत्तपत्र आहेत किंवा आमची जी माध्यमं आहेत ती NCRBच्या रिपोर्टच्या माध्यमातून फलाना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1, फलाना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 अशा प्रकारे छापतात. NCRBच्या रिपोर्टमध्ये जी आकडेवारी असते त्या आकडेवारीचं विश्लेषण कसं होतं तर ते प्रति 1 लाख लोकसंख्या किती गुन्हे घडले आहेत. आता महाराष्ट्राचं कंपॅरिझन झारखंडशी केलं तर त्याची लोकसंख्या किती, महाराष्ट्राचं जर तुम्ही आसामशी केलं तर त्याची लोकसंख्या किती, आणि मग दोन्हीकडचे आकडे घेतले म्हणजे समजा एक उदाहरणादाखल की झारखंडमध्ये 3 कोटी लोकसंख्या आहे आणि तिथे 100 खून होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकसंख्या आहे आणि तिथे 105 खून होत आहेत. तर त्या ठिकाणी सांगलं जातं की महाराष्ट्रात झारखंडपेक्षा देखील जास्त खून, पण तशा प्रकारे त्याचा तुलना केली जाऊ शकत नाही. अर्थात 1 खून झाला तरी तो चुकीचाच आहे, असे कंपॅरिझन मी करत नाही, पण प्रति 1 लाख लोकसंख्येच्या तुलनेमध्ये किती गुन्हे घडतात. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जवळजवळ मेजर ऑफेन्सेसच्या संदर्भात, आता मी ती काही माहिती फारशी या ठिकाणी दिली नाही कारण मला स्टॅटिस्टिक्स सांगायला तसंही आवडत नाही, गुन्ह्यांचं स्टॅटिस्टिक्स हे काही कामाचं नसतं, अनेक वेळा विरोधी पक्ष म्हणतो म्हणून ते स्टॅटिस्टिक्स मी सांगतो, पण ह्यात मेजर ठिकाणी आपण कुठे 24व्या क्रमांकावर आहोत, कुठे 25व्या क्रमांकावर आहोत. म्हणजे आपण जर विचार केला तर आज राज्यामध्ये गुन्हेगारीच्या संदर्भात पोलीस उत्तम काम करतायत. पण हे खरं आहे की अजूनही महिलांच्या संदर्भातल्या गुन्हेगारीचे जे काही गुन्हे घडतायत त्याची संख्या कमी अधिक काय असेल, पण एकही त्यातला गुन्हा घडला तर तो चुकीचाच आहे आणि म्हणून त्या संदर्भात अधिक चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा देखील योग्य आहे. आता आपण त्याच्यामध्ये महिला किंवा ज्या बलात्काराच्या घटना आहेत, ऍसिड अटॅकच्या घटना आहेत, याच्यामध्ये मदत देखील मोठ्या प्रमाणात आता आपण वाढवलेली आहे आणि त्यातनं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे आपण करतो. हे सगळं करत असताना आता मी फार अजून स्टॅटिस्टिक्समध्ये या ठिकाणी जाणार नाही, पण एवढंच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की राज्य सरकार हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात त्याला फोकस करून, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, गुन्हे उघडकीस आले पाहिजे आणि गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करते आहे. बंदरे या विभागाच्या अंतर्गत देखील या ठिकाणी बरेच गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत, पण वेळेची कमतरता पाहता मी फार त्या संदर्भात बोलणार नाही. पण फेब्रुवारी 2016 मध्ये आपण नवीन बंदर विकास धोरण हे या ठिकाणी तयार केलं आणि त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात आपल्याला बंदरात गुंतवणूक देखील मिळते आहे. आपण पहिल्यांदा राज्यामध्ये बंदरापासनं रेल्वे आणि रस्ता या कनेक्टिव्हिटीमध्ये पहिल्यांदा आपण SPVचं मॉडेल वापरलं. म्हणजे पोर्ट कन्सेशनर, राज्य सरकार आणि रेल्वे विभाग या तिघांनी एकत्रित येऊन SPV तयार केली किंवा केंद्र सरकारचं रस्ते विभाग यांनी SPV तयार केली आणि त्या बंदरांचं काम आपण सुरू केलं आहे. आणि यातलं जयगड ते निवळी हा 44 किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे आणि जयगड बंदराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 या माध्यमातून जोडण्यात आला आहे आणि त्यासोबत जयगड ते डिंगणी 34 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या कामाची पायाभरणी आता 25 मार्चला आपण केली आहे आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये हे काम या ठिकाणी पूर्ण होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे या ठिकाणी या माध्यमातून जोडलं तर जाईलच, पण आज JNPT मुळे जी काही एक समृद्धी आपल्याला आलेली दिसते
ती सगळी समृद्धी कोकणामध्ये या पोर्ट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी येईल आणि मोठ्या प्रमाणात मासेमारी करणारे असतील, हॉर्टिकल्चर करणारे, आमचे फळबागा करणारे असतील, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. देशातलं सगळ्यात मोठं ड्राय कार्गोचं जे जहाज देशामध्ये आलं आजपर्यंतच्या इतिहासातलं, ते परवा जयगडच्या पोर्टवर आम्ही त्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी ते आलं आणि एक मोठं जहाज आल्यामुळे 14 कोटी रुपयाची बचत झाली. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मग आपण जे निर्यात करतो त्या निर्यातीत देखील त्यातनं मोठी बचत होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम आपण करतो. विशेषतः जे काही आपलं ईस्ट कोस्टवरचं वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये सागरमाला प्रकल्प आहे आणि आपण जे आपल्या MMBच्या थ्रू करतो 8 रोरो जेटींचं बांधकाम बोरीवली, भाईंदर, मार्वे, घोडबंदर, वसई, नारंगी, खर्डेश्वरी, गोरई हे प्रस्तावित आहे. आणि याशिवाय आपल्या वॉटर ट्रान्सपोर्ट करता मांडवा इथलं ब्रेक वॉटर जे आहे ते आता या एप्रिल 2017 मध्ये आपण जवळजवळ ते पूर्ण करू आणि प्रवासी जेटीचं जे बांधकाम आहे ते मार्च 2018 पर्यंत आपण पूर्ण करू आणि त्यानंतर मुंबईची बहुप्रतीक्षित जी जलवाहतूक आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, ते आपण मार्च 2018 साली सुरू करू शकू. मला हे सांगताना अत्यंत आनंद वाटतोय. यासोबत एशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शाश्वत किनारा प्रकल्पांतर्गत मिरकडावाडा जिल्हा रत्नागिरी इथे किनारा संवर्धनाचं काम हे पूर्ण केलेलं आहे, अनेक ठिकाणी केलेलं आहे. आता मी ती सगळी यादी काही या ठिकाणी वाचत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गृह विभाग असेल, नगर विकास विभाग असेल, याच्या माध्यमातून राज्य सरकार अनेक कामं करण्याचा प्रयत्न करते आहे. तथापि सदस्यांनी या ठिकाणी ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचना गांभीर्याने घेऊन आणि त्या संदर्भातलं राज्य सरकारने केलेल्या कारवाईचं संपूर्ण अहवाल हा निश्चितपणे आम्ही सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे की नगर विकास विभागाशी संबंधित रुपये 16,477 कोटी इतक्या व गृह विभागाशी संबंधित रुपये 11,992 कोटी 32 लाख इतक्या खर्चाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांना मंजुरी देण्यात यावी अशी मी विनंती करतो.